हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. हा माझा पहिला व्लॉग आहे. आवडल्यास नक्की लाईक करा. चुकले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आम्ही चाललो आहे राशींच्या देवीला. आमची ग्रामदैवत आहे ते आम्ही दर्शन करण्यासाठी गेलो होतो. आम्ही पहिले गेलो होतो तिथं दर्शन घेण्यासाठी, पण शोभाला फर्स्ट टाईम नेलं होतं आम्ही. पालखी पुण्यामध्ये आल्यामुळे वारकरी आपल्याला दिसत आहेत व्हिडिओमध्ये. आम्ही सकाळी निघलो असल्यामुळे आम्ही घरी नाश्ता केला नव्हता. सो आम्ही तिथे थोड्या वेळ नाश्ता करण्यासाठी थांबलो. शुभा, मी, माझ्या नणंद आहेत, माझ्या सासूबाई आहेत, माझे मिस्टर आहेत. माझे मिस्टर ऑर्डर देण्यासाठी गेले होते. शुभाचा धिंगाणा चालू आहे, त्याच्या पप्पांसोबत मस्ती करत आहे. नाश्त्याची ऑर्डर येईपर्यंत या दोघांच्या गप्पा मस्ती चालू होती. एकदा नाश्ता आला, शुभाने पोटभर नाश्ता केला. त्याच्यानंतर परत इथे तिथे पळणं त्याचं चालू झालं. नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी गाडीमध्ये परत बसलो आणि पाऊस चालू झाला. पावसाची मजा घेत घेत आम्ही दर्शन करण्यासाठी परत राशींच्या देवीपर्यंत पोहोचलो. गाडीमध्ये आमची मज्जा मस्ती चालू होती. शोभा त्याच्या आत्याबरोबर धिंगाणा करत होता. थोडंसं पुढे गेलो आणि खूप जोरात पाऊस चालू झाला. आम्ही फायनली दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये पोहोचलो. हा मंदिरामधला व्हिडिओ आहे. मंदिराच्या आतमध्ये जाताना काढला आहे व्हिडिओ.
दर्शन झालं. त्याच्यानंतर आतमध्ये आम्ही थोडेफार फोटो वगैरे काढले आणि बाहेर आलो. बाहेर आवारात आल्यानंतर स्टेजमध्ये बसल्यानंतर शुभा तिथला ढोल वाजवत होता. माझ्या नंदेचा मुलगा त्याला ओढत होता, घेत होता. त्यांची मस्ती दोघांची चालू होती. खूप वेळ त्यांची मस्ती चालू होती तिथे मंदिरामध्ये. शुभाला तिथे छान करमत पण होतं. नंतर खूप वेळ झाला आणि आम्ही तिथून निघलो. दर्शन झालं आणि आम्ही घरी येण्यासाठी निघलो. आमच्या घराच्या जवळ हत्ती चौकामध्ये काढलेला व्हिडिओ आहे हा. 3 हत्ती चौकामध्ये आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर शुभ परत त्याच्या डेली रुटीनला चालू केलं त्याने. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.